साहित्य अभ्यासक इतिहास संशोधक राज मेमाने सर यांनी काही दिवसांपूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळाने एक पाक्षिक घेतलं, एक सभा घेतली आणि त्यांच्या हाताशी आलेले मोडे कागदपत्रे बाहेर काढले आणि सगळ्यांसमोर ती सादर केली आणि सांगितलं की समाधीच्या जवळ असलेलं शंकराचं मंदिर म्हणजे जगदीश्वर आणि कुशावर्त तलावावर असलेला तो वाडेश्वर. परंतु आजही त्यांचं म्हणणं बऱ्याच लोकांना वादविवाद हे चालूच आहे. मी सकाळपासून सांगतोय मराठ्यांच्या इतिहासाबद्दल वाद आणि विवाद हे चालूच राहणार आहे. आपण फक्त काय घेऊन उघडायचं ते आपलं आपण ठरवायचं. तसंच हा जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद बांधला कोणाच्या आज्ञेने? श्रीमद छत्रपती शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत. सिंहासनावर आरूढ होऊन जे छत्रपती झालेले आहेत त्या शिव महाराजांच्या आज्ञेने, त्या शिव छत्रपतींच्या आज्ञेने जगाला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद आम्ही बांधला. मग हे राजे छत्रपती कधी झाले तर शाके म्हणजे शके 96 बाणभूमी गंधानंद संवत्सरे बाणभूमी जर इथपर्यंत वाचला शाके म्हणजे शके 96 आपण म्हणतो 4 धावा गेल्यानंतर चौकार आणि 6 धावा मिळाल्यानंतर षटकार. षट म्हणजे 6 9 5 आणि 1 शाके 96 बाणभूमी इतकं जर डिकोडिंग केलं तर 6 9 5 आणि 1 हे आपल्याला आकडे मिळतात. परंतु संस्कृत आकडे वाचत असताना एक समीकरण वापरावं लागतं. अंकनाम वामतो गती आकडे लिहायचे आणि उलटे वाचायचे. 6 9 5 1 1 5 9 6 शके 1596. शाके 96 बाणभूमी गंधानंद संवत्सरे कोणत्या संवत्सरात? आनंद नाम संवत्सरे. ज्योतिराज मुहूर्त कोणत्या मुहूर्तावर? ज्योतिराज मुहूर्त कीर्तिमहिषे शुक्लेश सारपे तिथो. शुक्लेश सारपे तिथो ह्याचं जर डिकोडिंग केलं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी हा राजा ज्यांच्या आज्ञेने आम्ही जगदीश्वराचा प्रासाद बांधला तो राजा सिंहासनावर बसला. आता या तिथीनुसार सुद्धा एक नवीन वाद चालू झालेली आहे की ही तिथी जर डिकोडिंग केली तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी महाराजांचा पहिला राज्याभिषेक 6 जून 1674 हा न येता महाराजांचा दुसरा जो राज्याभिषेक आहे जो निश्चितपणे गोसावींनी तांत्रिक तंत्रविद्येच्या आधारे केला ही तिथी त्याची येते ललिता पंचमीची असा सुद्धा एक कायास एक गट मानतो. वाद हे चालूच राहणार आहे. सारपे तिथो आतापर्यंत हा जगदीश्वराचा प्रासाद आम्ही कोणाच्या आज्ञेने बांधला आणि राजा तो सिंहासनावर कधी बसला याचं विवेचन दिलेलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये या रायगडावर काय काय बांधकाम केली ते लिहिलेलं आहे. काय काय बांधकाम केली? वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर. पायऱ्यांची विहीर कुठे सांगितली? जिजाऊंच्या कोटामध्ये कोपऱ्यामध्ये मुंतखबुल लुबाब नावाचा ग्रंथ आहे मोहम्मद अशोक हाफिकानाने लिहिलेला. त्याच्यामध्ये महाराजांनी त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी येणाऱ्या स्त्रिया आणि महिला यांच्याबद्दल महाराजांचं कसं वर्तन होतं हे लिहिलेलं आहे. ती महाराज वापी पायऱ्यांची विहीर कुठे होती? जिजाऊ मासाहेबांच्या कोटामध्ये होती. वापी छोटे तलाव तळाग म्हणजे मोठमोठे तलाव कोणकोणते बघितले? एक हत्ती तलाव बघितला, पलीकडे गंगासागर आहे, नंतर कुशावर्त आहे, इथे कोलिम तलाव आहे आणि समोर काळा उदय तडाग राजरुची रम्य वने नाणे दरवाजा होता. त्याच्या बाहेर शिवरायांनी वनराई तयार केली होती कारण त्या वनाचं एक प्रोटेक्शन संरक्षण सिद्धता म्हणून त्याचं संरक्षण मिळतं आतमधल्या दरवाजाला. वनांविषयी महाराजांचा दृष्टिक्षेप काय होता हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर आज्ञापत्र रामचंद्रपंत अहमद यांनी लिहिलेलं आज्ञापत्र वाचा. मग शिवराय ढाल आणि तलवार याच्या पलीकडे सुद्धा निसर्ग जोपासणारे शिवराय आहेत हे आपल्या लक्षात येतं. रम्यवने वितिके नगरपेठेतून किंवा एखाद्या मोठ्या बाजारपेठेतून जो राज रस्ता जातो त्याला वितिका हा संस्कृत शब्द वापरतात. वितिके स्तंभे एकूण रायगडावर 3 स्तंभ आहेत किंवा 3 मनोरे आहेत. 2 बाहेरच्या बाजूला बाले किल्ल्याच्या आणि एक आतल्या बाजूला दाखवले मगाशी. कुंभी गृहे कुंभ या संस्कृत शब्दाचे पुन्हा एकदा 2 अर्थ निघतात. एक कुंभ म्हणजे माठ, दुसरा कुंभ म्हणजे हत्ती. परंतु इथे कुंभीगृह हे लिहिलंय डबल मात्रा दिलाय म्हणजे माठांची घरं असतील. माठ कसले तर दारूचे आणि दारू कसली तर तोफेची. तोफेच्या दारूची कोठार म्हणजे दारू कोठाराच्या संबंधित गृहे म्हणजे 2 कदाचित तो दारू कोठार एक 12 टाक्यांच्या समूहाजमोर असलेला तो आणि एक टकमकीच्या तिथे असलेला तो असावा. म्हणून
राजा नरेंद्र सदन म्हणजे राजाचा राजवाडा नरेंद्र सदने राणी हे मी हे सगळं मी स्थापन केलंय हे सगळं मी बनवलंय निर्माण केलंय कुठे श्रीमद रायगिरो रायगडावर कुठे स्थापन केलंय मी कुठे स्थापन केलंय रायगडावर कुठे हे मी सगळं स्थापन केलंय हा काय लावलाय रायगडाच्या अगोदर काय लावलाय जी हिंदू धर्मियांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत ना सगळ्यांच्या अगोदर आम्ही श्री क्षेत्र लावतो श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र गाणगापूर श्री क्षेत्र शिर्डी श्री क्षेत्र एकविरा देवी किंवा कार्ला श्री क्षेत्र असतील ते त्र्यंबकेश्वर आमच्या गावागावांमध्ये आमच्या कोकणामध्ये तर बरेच असतात 1.5 दिवसाचे जर अखंड हरिनाम सप्ताह असला ना आणि आम्ही जे पॅम्पलेट छापतो ना त्याच्यावर आमच्या गावाचं नाव श्री क्षेत्र येतं का त्या 1.5 दिवसामध्ये आमचं गाव फक्त गाव राहणार नाहीये तीर्थक्षेत्र अपेक्षित असतं म्हणून हा रायगड शिवरायांना काय अपेक्षित आहे तर तोच काय काय समजलं याच्या पुढे रायगडवर येताना त्या पवित्र भावनेनेच आलं पाहिजे म्हणून समजलं शिवरायांना हा रायगड काय अपेक्षित आहे श्री क्षेत्र म्हणून श्री रायगड अगोदर त्याने काय लावलंय म्हणून सकाळपासून मी श्री रायगड का याचं उत्तर आता मिळालं हिंदू धर्मियांच्या नुसार हिंदू आई बाबांच्या पोटी जन्म घेतात ना काही कालांतराने लग्न झाल्यानंतर तुमच्या नावापुढे समजलं श्रीमद रायगिरो हे सगळे मी निर्माण केलंय कुठे निर्माण केलंय श्री रायगडावर श्रीमद रायगिरो गिराविषयी गिरा जिना निर्मित हे मी कोणी निर्माण केलंय मामा इथे बस माहिती ऐकणार नाही कृपया जरा तिकडे पलीकडे उभे राहा आणि पाच उभे राहू नका आपल्या पासून इतरांना त्रास होईल असं काय करू नका सरकून बसा सगळ्यात हातमध्ये सरका म्हणाली आम्ही मुद्दा आम्ही तेच म्हणतो